विष्णू औटी सरांना निमंत्रित करतो की त्यांनी या अत्यंत खडतर प्रवासाचं त्यांच्या शब्दामध्ये आम्हाला परिचय करून द्यावा. माननीय विष्णू औटी सर. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर आलेले असलेले सर्व मान्यवर, युनिक अकॅडमीचे संचालक मंडळी, प्राध्यापक मंडळी, माझे शिक्षक हरदे सर, गवळी सर, माझे आईवडील, त्याचबरोबर अन्सार सर, त्यांचे वडील आणि बंधू, समोर बसलेल्या बंधूंनो आणि एक सोडून सर्व भगिनींनो, उल्लेख केला पाहिजे ना, परत घरी जायचे, घरी गेल्यावर आठवण करून देतीलच. मित्रांनो, अन्सार सरांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपण पाहिला. अन्सार सरांचे जे पुस्तक आहे UPSC मी आणि तुम्ही, ते पुस्तक जेव्हा ते लिहित होते मी त्याचा साक्षीदार होतो. मशुरीमध्ये ट्रेनिंग चालू असताना त्या ठिकाणचे जे शेड्यूल आहे ते फार बिझी असतं. सकाळी 5 वाजता उठल्यापासून म्हणजे आम्हाला अक्षरशः सुरुवातीला कंटाळून गेलो होतो. 5 वाजता आमची म्हणजे PT ला जायची तयारी सुरू होते आणि संध्याकाळी आम्हाला 9 पर्यंत सुटका नसते. अशा बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिले. म्हणजे या हुशार मुलानं वयाच्या 21व्या वर्षी IAS होऊन नुसतं थांबून घेतलं नाही तर आपल्यासारखी आणखी मुलं IAS व्हावी ही जिद्द मनाशी बाळगली. फार महत्त्वाची ही गोष्ट आहे. मला म्हणजे कितीतरी वेळा असं वाटायचं, मी त्यांना सुद्धा बोलून दाखवलं की अन्सार सर, तुमचं पुस्तक मी शाळेत असताना मला भेटायला पाहिजे होतं, तुमच्यासारखा अन्सार त्यावेळेस असायला पाहिजे होता. मीही तुमच्यासारखा 21व्या वर्षी IAS बनलो असतो. परंतु असू द्या, नाही मला त्यावेळेस पुस्तक भेटलं, नाही शक्य झालं. मलाही समाधान महाजन सरांसारखे मार्गदर्शक भेटले, त्यांनी दाखवलं, रस्ता दाखवला की तुम्ही थांबू नका, तुम्हाला शक्य आहे. ठीक आहे, कोणती गोष्ट मिळते, फक्त जिद्द मनाशी बाळगा, अवघड असं काही नाही आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी उभा आहे. आणि सरांनी जे पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे ते तुम्ही प्रत्येकानं आवर्जून वाचा. त्याचबरोबर तुमचे जे मित्र असतील त्यांना वाचायला द्या. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं, UPSC म्हणजे काय असतं. आपण बरेच जण असे बोलतो, सांगतो की अभ्यास केला, खूप वाचलं, खूप लिहिलं म्हणजे कलेक्टर होतं. नुसतं वाचल्यानं काही होत नाही. ते वाचण्यामधून काय घ्यायचं आणि पुस्तकामध्ये काय वाचलं पाहिजे, पेपरमध्ये काय मांडलं पाहिजे, किंवा UPSCच्या बोर्डापुढे आपण कसं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, ही ऑफिसर होण्यापर्यंतची पायरी आपण त्या पुस्तकातून जाणून घेतो. एवढेच नव्हे, प्रशासनात गेल्यावर त्या ठिकाणी नुसतं पुस्तकामध्ये हुशार असून चालत नाही. माणसानं समाजाची नाडी ओळखली पाहिजे, समोरच्या लोकांशी, त्यांच्या समस्यांशी एकरूप झालं पाहिजे आणि प्रशासन चालवलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून पाहायला भेटतील. त्याचबरोबर अतिशय सर्वांना उपयोगी पडणारी आणि पालकांना सुद्धा महत्त्वाची अशी माहिती या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे. थोडक्यात अन्सार सरांचे या पुस्तक लिहिण्याबद्दल कौतुक करावं ते फार कमी आहे. त्याचबरोबर युनिक अकॅडमीच्या सर्व संचालक मंडळी आणि इतर त्या ठिकाणी असलेल्या प्राध्यापक मंडळींनी सुद्धा या पुस्तकावर मेहनत घेऊन अगदी कमीत कमी दिवसात आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचे सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगायचं आणि दाखवायचं म्हणजे ते नाना मी साहेब झालो हे पुस्तक. आता मी माझ्या पुस्तकाचे कौतुक करत नाही, मी माझ्या आईवडिलांचे करतोय. विष्णू औटी जो उभा आहे या ठिकाणी तो फक्त या आईवडिलांमुळं आणि स्टेजवर बसलेल्या माझ्या शिक्षकांमुळं. मित्रांनो, आईवडील आपल्याला जन्म देतात, आपल्याला मार्ग दाखवतात, परंतु आयुष्यामध्ये आपल्याला वाट दाखवणारा आणि टिकून ठेवणारा, कॉन्फिडन्स टिकवणारा शिक्षक भेटावा लागतो. आणि ज्यांना शिक्षक भेटला ती लोक खरोखर नशिबान म्हटली पाहिजेत. मला असे शिक्षक मिळाले म्हणून विष्णू औटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याचबरोबर परीक्षा देण्यासाठी समाधान महाजन सर
विजय कोलांगे सर जे सध्या IAS म्हणून ओरिसामध्ये काम करतात, यांनी अक्षरशः मी 24 तासातला कधी फोन करू त्यांनी मला UPSCचं मार्गदर्शन करण्यासाठी कधी कमी केलं नाही. तुम्हाला सगळ्यांना विशेष वाटेल, मी कोणताही क्लास केला नाही. माझा क्लास म्हणजे समाधान महाजन सर होते. मी पेपर लिहिले की त्यांच्याकडे पाठवून द्यायचो आणि ते तपासून मला फोनवर सगळा गायडन्स करायचं. ते स्वतः त्या UPSC पास झालेले आहेत. फक्त त्यांना जी भेटलेली सर्व्हिस होती ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे जॉईन केली नाही. परंतु त्यांनी जे मार्गदर्शन केले याला खरोखर म्हणजे कुणीही म्हणजे मला सुद्धा कधी कधी शंका येते मी एवढं मार्गदर्शन एखाद्याला करू शकेल की नाही. एवढं त्यांनी मनापासून मला मार्गदर्शन केलं. आता माझे आई वडील तुमच्या समोर आहेतच. तर या ठिकाणी हा जो कौतुक सोहळा चालला आपण सर्वजण पाहतात. वडिलांना तो काही पाहता येत नाही, फक्त ते अनुभवतात तिथे काहीतरी चाललंय. माझ्या मुलाने या ठिकाणी या सर्वांपुढे मला आणलं बसवलं या ठिकाणी हे ते ऐकू शकतात. आणि आपण सर्वजण काय बोलतोय आईला काही ऐकू येत नाही. ते डोळ्यानं कौतुकानं हे सर्वजण पाहते की आपल्या पोरानं आपल्यासाठी काहीतरी मोठा कार्यक्रम घडून आणलेला आहे. आणि घरच्या परिस्थितीचं वर्णन मी तर काही शब्दामध्ये सांगू शकत नाही. मला ते म्हणजे पुढे बोलता पण येणार नाही. म्हणजे इतकी अवघड बिकट परिस्थिती होती. अगदी शाळेमध्ये असताना कितीतरी वेळा दुपारचं जेवण नसताना मी हरदे सरांकडून भाकरी मागून ती खाल्लेली आहे. आणि सर म्हणायचे, विष्णू तुझी परिस्थिती आता असेल पण चिकाटी मात्र कधी सोडू नको, अभ्यास करत राहा. अरे दिवस सर्वांचे असतात, प्रत्येकाला अडचणी असतात. विशेष म्हणजे त्यावेळेस त्या हायस्कूलला अनुदान नसल्यामुळे सर्व शिक्षक मंडळी विना वेतन त्या ठिकाणी काम करत होती. परंतु त्यांनी आमच्यासाठी जो जीव ओतला जे काम केलं त्याला मात्र कुठेच तोड नाही. आणि त्यांनी जी मेहनत घेतली माझ्यावर, अगदी मी त्या हायस्कूलमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो, पुढे D.Ed झालो, शिक्षक झालो, शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, तरी त्यांची माझ्यावर नजर होती. म्हणजे बरेच शिक्षक मंडळी तर अगदी 10 ते 5 काम करतात, त्यानंतर विद्यार्थी कुठे जातो त्याचे त्यांना देणं घेणं नसतं. अजूनही मला माझ्या शिक्षकांची भीती वाटते. एवढं त्यांनी मला म्हणजे जे नैतिकतेचे आदर्शतेचे जे शिक्षण दिलं त्याचा मला धाक वाटतो. आणि या गोष्टीमुळे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो. आई वडिलांनी जे कष्ट केले त्याला काही सीमा नाहीये. कितीतरी वेळा घरात धान्याचा कणही नसताना आम्ही पिठाच्या चक्कीत खाली पडलेलं पीठ आणून त्याच्या भाकरी करून खाल्लेले आहेत. पण वडील सांगायचे, ते मला भाऊ म्हणतात, भाऊ तू शिकत राहा, फक्त अभ्यास कर, तुझ्यासाठी मी काही करेल. एवढं शिक्षण घे की आपल्या परिसरात एवढं कोणी शिकलेलं नसेल आणि एक ना एक दिवस तू खूप मोठ्या पदावर जाशील. तुम्हाला या ठिकाणी असं वाटेल की विष्णू आवटीने पुस्तक लिहिलं, परंतु या पुस्तकाच्या कव्हरवर आईवडिलांचा फोटो का टाकलाय? पुस्तकाला जे नाव दिलं ते नाना मी साहेब झालो हे का दिलं? याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. पहा, 1987 साल होते. ते साधारण मी दुसरीमध्ये शिकत होतो. दुसरीतून म्हणजे तिसरी जात असेल त्यावेळेसच्या उन्हाळ्याचे ते दिवस होते. आमच्या वाडी शेजारी त्या ठिकाणी पाजार तलावाचं काम चालू होतं आणि दुष्काळाचे दिवस असल्यामुळे त्या वाडीतील परिसरातील सर्व लोक त्या पाझर तलावाच्या कामावर जायचे. वडिलांना दिसत नसल्यामुळे दिवसभर उन्हात काम करताना बऱ्याच वेळा टिकाव खोरं गमेला हातापायाला लागून मोठ्या जखमा व्हायच्या. त्याच्यावर तसंच कापड बांधून दिवसभर ते काम करत असायचे. आणि एक दिवस असे शाळा सुटल्यावर दुपारच्या वेळी आम्ही जेवायला त्यांच्याजवळ येऊन बसायचो. सावलीला सर्व लोक बसलेले असायचे. असेच बसता त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले असताना वडील शेजारच्या एका माणसाला म्हणत होते, अरे चंदर, एवढं मोठे तळ्याचे काम चाललंय, या ठिकाणी किती माणसं काम करतात, यांना किती रोजचा पगार लागत असेल, किती पैसे लागत असतील, एवढे पैसे कुठून येत असतील आणि एवढे पैसे कोणत्या म्हणजे असं कुठे छापत असतील, कोणता अधिकारी एवढे आणून देत असेल, केवढा मोठा साहेब असेल बरं तो. ते तर तो शेजारचा माणूस म्हटला, अरे भाऊ तुला काय करायचं रे त्याचा, आता खाल्ला ना 2 तुकडा भाकर खाल्ली, आता गप बस ना उन्हाच्या पारी, तंबाखू देऊ का तुला? पण त्यांच्या मात्र म्हणजे नानांच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी विचार असावेत. शेवटी न राहून ते मला म्हटले की भाऊ
त्या माणसाला ते म्हटले आता एवढा मोठा साहेब जे असतील या ठिकाणी काम करणारे, असं माझं पोरग होईल का एक दिवस साहेब? तर ते शेजारच्या माणसाला खूप हसू आलं. तो काय म्हटलं, अरे आपले पोरं, आपण शेतकरी माणसं, आपण मजुरी करणारे माणसं, आपले पोरं तसे होत नाहीत. आपले पोरं कोण होतील? झाडू मारणारे, सफाई करणारे, किंवा मुंबईला आमच्याकडे पारनेर तालुक्यातले सर्रास लोक माथडी कामगार म्हणून कामाला जातात. तुझं पोरग माथडीमध्ये कामाला जाईल, 10-5 हजार रुपये तू कुठे कोणाला दिले ना, होऊन जाईल तिथं भरती. साहेब वगैरे आपले पोरं कधी होत नसतात. तेव्हा त्यांनी शेवटी मला म्हटले, भाऊ माझ्या हाताला धर आणि आपले मुकादम मंडळी इथले साहेब लोक बसतात ना त्या शेडमध्ये मला घेऊन चल. त्या ठिकाणी गेलो आम्ही. अगदी दुपारची 1:30-2 वाजेची वेळ असेल, कडक ऊन होतं. त्या ठिकाणी गेलो, वडिलांच्या हाताला धरून आम्ही अनवाणी दोघे चाललो. त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी त्या कंत्राटदार मंडळी, मुकादम मंडळी वगैरे जे त्या ठिकाणी काम करत होते त्यांना बसण्यासाठी शेड बनवलेलं होतं. नानाने मला बाहेरूनच दाखवलं. म्हटलं हे सगळे साहेब लोक पाहून घे एकदा आणि बघ, अभ्यास केला, परीक्षा दिली, चांगलं जर वाचलं, पुस्तकं वगैरे वाचली तर असं आतमध्ये सावलीला बसवायला भेटतं, नाहीतर फार फार अवघड असतं. बघ एकदा माझ्या पायाकडे तू. आणि त्यांनी त्यांच्या पायाला गुडघ्याला बांधलेलं कापड मला सोडून दाखवलं होतं. अक्षरशः पाय रक्तबंबाळ झालेलं होतं. धमेलं वगैरे त्या ठिकाणी लागलं असेल. मला काही जास्त बोलता आलं नाही की म्हणजे त्यांना काय म्हणायचं नेमकं. त्यांनी जे सांगितलं की भाऊ अभ्यास केला तर सुखानं व्यवस्थित राहत येतं, नाही तर खूप हाल होतात, हे मात्र फार मनाला लागून गेलं. म्हणजे थोडंसं काय म्हणता येईल त्याला, बालपण आणि थोडंसं विचारांचं की प्रौढपण म्हणता येईल की या ठिकाणी आपल्या वडिलांना किती कष्ट करावे लागतात, गरिबीत दिवस काढावे लागतात. आणि त्यातल्या त्यात आपल्या वडिलांना दिसत नसल्यामुळे तर त्यांना किती त्रास होतो. आपण जर अभ्यास केला तर नक्की त्यांच्यासाठी चांगले दिवस कधीतरी येतील. आणि मी तर काहीच बोलू शकलो नाही, वडील पण बोलले नाहीत. आम्ही दोघे पुन्हा मागे आलो. हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. पुढे मी 12वी झाल्यानंतर शिक्षक झालो. तरी वाटायचं आपण कुठेतरी अधिकारी व्हावं. मी हरदे सरांना कायम बोलायचो की सर मला MPSC द्यावीशी वाटते. तर म्हटले तुझा हात कोणी धरलाय, तू हुशार आहे, कर ना तयारी. आणि विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये मी MPSC सुटलो. तरी वाटायचं की या ठिकाणी आपण MPSC पास झालो. आमचं ट्रेनिंग चालू असताना शेल्टर डिपार्टमेंटचे माझे बॅचमेट समाधान महाजन सर ते UPSCची तयारी करायचे. मला विशेष वाटायचं UPSCचं पुस्तक म्हटलं की फार फार विशेष काहीतरी असतं. लोक IAS IPS होतात. विशेष म्हणजे मी त्यावेळेस ग्रॅज्युएट पण होऊन नुकतेच 2 वर्ष झालेले होते. आता आपण मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालो. स्पर्धा परीक्षा सुटू की नाही, पास होऊ की नाही याची भीती वाटायची, शंका वाटायची. समाधान महाजन सरांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास करत राहा, ही परीक्षा फार मोठी पास होण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. आणि जितकं मोठं यश असतं ना तितक्या संघर्षाच्या, अपयशाच्या, वेदनेच्या यांच्या जास्तीत जास्त अशा काय म्हणता येईल, आपण जसं मध जास्तीत जास्त मिळू तशा मधमाशा जास्त चावतात. जसं यश मोठं मिळू तसं आपल्याला अपमानाच्या या मधमाशा सुद्धा जास्त चावतात. तेवढं सहन करायची आपण तयारी ठेवली पाहिजे. त्यांना म्हटलं ठीक आहे सर, मी तुम्ही म्हणाल तसा अभ्यास करेल. मी पहिल्याच प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शनानुसार UPSCची परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो. मला थोडक्यात असं वाटायला लागलं मी आता UPSC पास होणार आणि कलेक्टर पण होणार. आणि पहिल्याच प्रयत्न जेव्हा फेल झालो तेव्हा कळलं की या ठिकाणी MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांसारखं काही नाही आहे. या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. माझी शाळेत जाणारी मुलं सुद्धा म्हणायची पप्पा तुम्ही पुस्तकं काहीतरी कमीच वाचतायत, अजून पुस्तकं वाचा, पुढच्या वेळेस तुम्ही परीक्षा पास होताल पण अभ्यास करत राहा. म्हणजे त्यांना सुद्धा वाटायचं की पप्पांनी आणखी तयारी करावी. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी फेल झालो. माझ्या पत्नीने सांगितलं की तुम्ही एकदा नापास झाले, 2दा नापास झाले, दरच वेळेस नापास होताला असं नाही, पुन्हा अभ्यास सुरू करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो तिने जास्तीत जास्त मला घरी पाठिंबा दिला, अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिने सांगितलं की घरचे कोणती कामं तुम्ही बघू नका, फक्त अभ्यास करा, घरचं काम मी पूर्ण सांभाळते, तुम्ही UPSC पास नक्की होताल.
बऱ्याच वेळा असं होतं की मुलांचे पाय ओढण्याचं काम बहुतेक वेळा घरची मंडळी करतात आणि सर बरोबर आहे ना, मित्र करतात. ते म्हणतात अरे वा UPSCचा फॉर्म भरला, कलेक्टर होणार काय, निकाल लागला की म्हणतात ते कोणाचंही काम नाही. उलट मित्रांनो खरं सांगतो ही परीक्षा टफ आहे, अवघड आहे. त्याला थोडासा मानसिक आधाराची आत्मविश्वास वाढवण्यासाठी मित्रांची नातेवाईकांची फार आवश्यकता असते. म्हणजे मेहनत तर सर्वजण करतात पण पाय ओढण्याचं काम पण बरेच जण करतात. तसं करायला नकोय. आणि याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह मार्गदर्शन करणारे कुटुंब, घरची मंडळी, मित्र, शिक्षक जर असतील तर तुम्हाला निश्चित त्याचा जास्त फायदा होतो. माझा UPSCचा 3रा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये मी UPSC पास झालो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो अगदी लहानपणी म्हणजे वडिलांनी माझ्या मनामध्ये जे स्वप्न पेरलं असेल त्यांनी डायरेक्टली काही सांगितलं नाही मला की तू कोणीतरी मोठा साहेब होऊन दाखव मला. पण त्यांनी जे इनडायरेक्टली माझ्या मनामध्ये भरवलं होतं की भाऊ तू एक ना एक दिवस मोठा साहेब होय. UPSC पास झाल्यानंतर मी त्यांना ते सांगितलं की नाना मी कलेक्टरची परीक्षा पास झालो. नाना एकही शब्द बोलू शकत नव्हते, फोनवर नुसते ते रडायचे. हार्दिक सरांची अवस्था काही वेगळी नव्हती आणि मला तर बोलताना एवढं भरून यायचं की समोरच्याला काय सांगावं आणि काय बोलावं. अगदी परीक्षा पास झाल्यानंतर समाधान महाजन सर, माझी पत्नी, मुलं किंवा परिचयाचे जे मित्रमंडळ होते त्यांनी सांगितलं की विष्णू तू जो जगाला जो संघर्ष केला तो तुझ्यापुरता खूप चांगला आहे, परंतु तो जर तू पुस्तकात लिहिला, लोकांपुढे मुलांपुढे मांडला तर निश्चित त्यांना पण फायदा होईल. त्यांच्यासाठी म्हणून तू लिही. म्हणून हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकावर मी माझ्या आईवडिलांचा फोटो त्यासाठी टाकला की नानांनी माझ्याकडून जी अपेक्षा केली होती किंवा त्यांना जे वाटत होतं आपल्या मुलानं काहीतरी करावं, चांगलं नाव मिळवावं, त्याच्या पुस्तकाला नाव देऊन मी साहेब झालो असं नाव देऊन ते आपल्या सर्वांच्या पुढे मी मांडलेलं आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काय कमवता, मिळवता. हार्दिक सरांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढे आमच्यावर जरी सतत फोकस असला परंतु या ठिकाणी आलेले अनसार सर असतील किंवा विष्णू आवटे असतील, हे ज्या ठिकाणाहून आले किंवा आईवडिलांनी त्यांना जे मार्गदर्शन केलं हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात आपण सर्व काही मिळू शकतो परंतु आईवडील पुन्हा मिळवता येत नाहीत. म्हणून म्हणजे माझी पुस्तक लिहिल्यापासूनच तुकाराम जाधव सरांना सुद्धा हीच विनंती होती की या कार्यक्रमाला मला आईवडिलांना बोलवायचं आहे, माझ्या शिक्षकांना बोलवायचं आहे. त्यांच्यासारखं म्हणजे त्यांनी जे मला सतत प्रोत्साहन दिलं त्याचं इतकं महत्त्व दुसरं कशाला नाही आहे. तुम्हाला सुद्धा हे सांगायचं की आईवडील तुमच्याकडून अपेक्षा करतात, ठेवतात, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मी काय म्हणणार नाही सर्वांना तुम्ही UPSC द्या आणि IAS व्हा, IPS व्हा. UPSC पास होणं अवघड पण आहे आणि सोपं पण आहे. पण फक्त UPSC देत बसा असं नाही. तुम्ही MPSC देऊ शकता, इतर परीक्षा देऊ शकता. तुम्हाला मी तर म्हणेल तुम्हाला एखादं वाद्य चांगलं वाजवता येत असेल ना त्याच्यावर प्रभुत्व मिळवा. फक्त अनसार सर 21व्या वर्षी आहे झाले, चला सर्वांनीच IAS व्हायचे 21व्या वर्षी म्हणून जिद्दीला पेटायचं. परंतु मित्रांनो मार्ग हा खडतर पण असतो, त्याचं वास्तवाचं भान पण ठेवावं लागतं. आपल्याला किती जमतं हे पण पाहिलं पाहिजे. हरिण अगदी वेगानं पळतं म्हणून सशाने तसंच पळून चालत नाही, कासवाने तसंच पळून चालत नाही. प्रत्येकानं आपापली क्षमता ओळखून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा माझा हाच महत्त्वाचा सल्ला राहील. तुम्ही स्वतःच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे अभ्यास करा, वागा, बदला. त्याचबरोबर आपल्याला काय जमेल किंवा नाही जमणार याचा सतत विचार करा. आपल्या मित्रांकडून, शिक्षकांकडून सतत मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीने वागा. या ठिकाणी कोणी पालक आले असतील तर त्यांना सुद्धा माझं हे सांगणं राहील की आपल्या अपेक्षा मुलांवर लादत बसू नका, कारण त्यामुळं तुम्ही मुलांना जे काही येतं ते सुद्धा गमावून बसता. त्यांना त्यांच्या पद्धतीनं वाढू द्या, जगू द्या, मोठं होऊ द्या. तुम्ही अगदी म्हणजे ठाकून ठोकून मारून त्यांना जर अभ्यासाला बसवलं तर ते कधी शक्य होणार नाही. मला नाही वाटत अनसार सरांना त्यांच्या आईवडिलांनी अभ्यासाला बसवलं असेल, चला आज 2 पुस्तकं वाचून काढणार तर जेवायला भेटणार नाही, असं काही झालेलं नसेल. अनसार सर बरोबर ना. मला तर माझे आईवडील कधीच म्हटले नाही की तू अभ्यास कर, आणि मी काय वाचतोय आणि काय लेखन करतोय, शाळेत जातो की नाही याची सुद्धा त्यांनी कधी चौकशी केली नाही.
अजून सुद्धा मी कोणती परीक्षा पास झालो आणि काय काम करतो हे त्यांना माहीत नाही. ते फक्त म्हणतात की आमचं पोरग मोठी परीक्षा पास झालं आणि कुठेतरी साहेब म्हणून काम करतं. म्हणजे आईवडिलांनी सुद्धा व्यवस्थित आपल्या मुलांना हँडल केलं पाहिजे. बऱ्याच वेळा तर जेवढे माणसं जास्त शिकतील ना तेवढं मुलांवर एवढं प्रेशर आणतात की मुलं अक्षरशः कोमेजून जातात आणि सध्याच्या काळात तर ते प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. आपण सुद्धा मुलांच्या क्षमता ओळखून त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि राहिले पाहिजे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे तुमच्या शिक्षकांचा खूप खूप आदर करा. आपण मागे का पडतो? शिक्षकांचा आदर करणं आपण सोडून दिल्यामुळं मागे पडतो. शिक्षक म्हणजे तुम्हाला फक्त शाळेत शिकवतात तेवढे शिक्षक नाहीत, तुम्हाला वेळोवेळी 2 शब्द 4 शब्द मार्गदर्शन करणारे ते सुद्धा सर्व तुमचे शिक्षकच असतात. मी स्वतः 11 वर्षे शिकवण्याचं काम केलेलं आहे. सेल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये 6 वर्षे असिस्टंट कमिशनर म्हणून काम केलं, परंतु मला अजूनही मी शिक्षक होतो याचा खूप अभिमान वाटतो. कारण शिक्षकाला म्हणजे इतक्या मुलांना घडवण्याची संधी भेटते की त्याला माप नाही. अधिकारी होऊन मला फक्त ठराविक क्षेत्रामध्ये लिमिटेड काम करता येईल, पण शिक्षकाला मात्र कितीतरी पिढ्या घडवता येतात. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण सर्वांनी सुद्धा शिक्षकांचा नेहमी मान ठेवा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करताना स्पर्धा परीक्षा देताना आपल्या कुटुंबात जास्तीत जास्त मिक्स व्हा. कारण कुटुंब हे शॉक अब्सॉर्बर सारखं असतं. तुमच्या सगळ्या समस्या अडचणी ते शोषून घेतं, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतं, तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत करतं. म्हणून कुटुंबाला कधी विसरू नका. बरेच मुलं अपयशी होतात याचं कारण कुटुंबाशी असलेला कमीत कमी संवाद. ज्याला स्पर्धा परीक्षा द्यायची, UPSC MPSC द्यायची, त्यानं व्हॉट्सअप फेसबुक हे सगळं बंद केलं पाहिजे आणि अभ्यासाला लागलं पाहिजे. आपले मुलं म्हणजे मला म्हणजे कधी कधी असं वाटतं बरं झालं अभ्यास करण्याच्या काळात फेसबुक व्हॉट्सअप हे नव्हतं, नाहीतर मी सुद्धा असाच राहिलो असतो आणि स्पर्धा परीक्षा काय पास झालो नसतो. तुम्ही सुद्धा हे भान ठेवा, मोह आवरायला शिका. विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टींचा मोह टाळला पाहिजे तर स्वतःला पुढे आणता येतं. वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत खूप मेहनत करा, एवढी मेहनत करा की त्या मेहनतीला तोड नसली पाहिजे. त्याच्यानंतर मी असं नाही म्हणत माणूस लगेच पुढे आराम करतो, पुढे नाही, पुढे खूप कष्ट करावे लागतात. पण तुम्ही केलेल्या मेहनतीने तुम्ही तुमचं नाव अतिशय उज्ज्वल करता, तुमच्या आईवडिलांचं नाव चांगलं करता, शिक्षकांचं नाव उज्ज्वल करता, तुमच्या गावाचं परिसराचं नाव उज्ज्वल होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतले, तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. या पुस्तकाच्या बद्दल वाचल्यानंतर माझा मोबाईल नंबर त्याचबरोबर मेल ID याच्यावर आहे. तुम्ही जरूर फीडबॅक द्या, वाचा, बघा कसं वाटलं ते. मी काय म्हणणार नाही, हेच वाचा आणि सरांचे पुस्तक अगोदर वाचा. UPSC संदर्भात जरूर माहिती घ्या, ते तुम्हाला सर्वांना असलं पाहिजे. वेळ भेटेल तेव्हा हेही बघा आणि मला जरूर आवर्जून सांगा. तुमच्या फीडबॅकची मी वाट पाहत आहे. धन्यवाद. धन्यवाद औटी सर. आपला हा अत्यंत थक्क करणारा आणि अंगावर काटे आणणारा हा प्रवास आपण कथन केला. आपण बोलत असताना हार्दे सरांनी गेवरून येत होतं, ते त्यांचे अश्रू पुसत होते आणि मी पाहिलं की त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की त्यांचे वडील नाना पाहू शकत नाहीत आणि त्यांची आई ऐकू शकत नाहीत, पण या जोडप्यानी एक माऊली त्यांचे डोळे झाली आणि नाना माऊलीचे कान झाले आणि त्यांनी अशा अत्यंत त्याला दिव्यांग आपण म्हणू अशा या जोडप्यानी औटी सरांसारखा अत्यंत डोळस आणि संवेदनशील अधिकारी या देशाला दिला. याबद्दल त्यांचे व्यक्त करावे तेवढे आभार कमी आहेत, व्यक्त करावी तेवढी कृतज्ञता देखील कमी आहे. समाधान महाजन सर हे विष्णू औटी सरांच्या नानामी साहेब झालो या पुस्तकाबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करतील, कारण एक मित्र म्हणून त्यांनी औटी सरांचा प्रवास अत्यंत जवळून पाहिला आहे. माननीय समाधान महाजन सर. मंचावरील उपस्थित तुकाराम जाधव सर, आमचे मित्र विष्णू औटी, अन्सार शेख, त्यांचे परिवार, आई वडील आणि आपण उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे. एकाच वेळी 2 असे अधिकारी जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झगडून ज्यांनी यश मिळवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन
आज आपल्यात इथं होत आहे हा खरोखरच आनंदाचा योग आहे. विष्णू आवटे आणि मी आम्ही दोघं 2010च्या सेलटॅक्सच्या बॅचला सोबत सिलेक्शन झालं आमचं असिस्टंट कमिशनर ऑफ सेलटॅक्स म्हणून. ट्रेनिंग आम्ही सोबत घेतलं आणि हा व्यक्ती जसं कळत गेला समजत गेला तसं तसं जाणवत गेलं की माणसामध्ये एवढी शांतता एवढी सहनशीलता कशी येते. तर ती अत्यंत कष्ट मेहनत आणि प्रतिकूल परिस्थितीतून झगडून ज्यावेळी या पदापर्यंत पोहोचतो त्यावेळी माणूस असा होतो. आणि त्यावेळी त्यांनी मला विचारलं, म्हणजे 2010ला आम्ही सेलटॅक्सला जॉईन झालो आणि 2011ला माझं UPSCतून IRPS मध्ये सिलेक्शन झालं. आणि मग ते आमची चर्चा झाली की सर म्हटले की मलाही करायचं UPSC आणि कसं काय वगैरे असं ते आमची सुरू झाली चर्चा. आणि तिथून पुढे त्यांनी अभ्यास सुरू केला सगळा. त्याच्या आधीचा जो काही प्रवास आहे तो सगळा या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यांनी, नानामी साहेब झाला याच्यामध्ये. पण तिथून पुढे UPSC करणं हे फार काही सोपं नव्हतं, कारण एका वेळी तुम्ही जॉब करतायत, लग्न झालेलं आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि हे सगळं सांभाळून परत UPSC सारखी अवघड परीक्षा देणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. पण तिथूनही 3 वेळा मुलाखतीपर्यंत जाणं आणि सेकंड अटेम्प्टला तर त्यांनी म्हणजे असं डिक्लेअर करून टाकलं, म्हणजे रिझल्ट नाही आला पण पुढच्या वेळी माझ्याकडे पोस्ट असेल असं डिक्लेअर करणं हा म्हणजे ही मला फार मोठी डेअरिंग वाटते. की एक वेळ 2 गोष्टी होतात, एक तर खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो, एक तर खरंच कॉन्फिडन्स असतो की मी होणार, आणि तो त्यांनी खरा करून दाखवला की मी झालो होणार. आणि ते त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी पोस्ट घेऊन ते करून दाखवलं. तर मला या ठिकाणी त्यांच्या आई वडील यांच्या भेटण्याची दुसऱ्यांदा संधी उपलब्ध झाली. जळगावला पण आम्ही सोबत होतो एका कार्यक्रमामध्ये दीपस्तंभच्या, आणि त्यावेळी मी सरांना बोललो होतो की सर तुमचा जो काही संघर्ष आहे तो शब्दांमध्ये येऊ द्या, पुस्तकाच्या स्वरूपात येऊ द्या आणि सगळ्यांना वाचायला उपलब्ध करून द्या. तर त्यांनी आमची विनंती ऐकली आणि ते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये लिहून काढलं आणि ते आज आपल्यामध्ये वाचायला उपलब्ध झालेलं आहे. तर हे सगळं यश जे असेल, अन्सारचं असेल, विष्णूंचं असेल, तर हे एकाने शक्य नसतं. घरातल्या ज्या काही व्यक्ती असतात, आपले आई वडील असतात, सगळा मित्रपरिवार असतो आपला, जो काही आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो, हा त्याच्या मागचा पण एक मोठा घटक असतो. मला या ठिकाणी एक छोटंसं मी अलीकडे वाचलं ते सांगावंसं वाटतं. मी थॉमस एडिसनची गोष्ट वाचली की तो लहान असताना शाळेतून एक पत्र त्याच्या आईसाठी देण्यात आलं आणि ते वाचून त्याच्या आईचे डोळे भरून आले. एडिसनने विचारलं की हे काय आहे त्याच्यामध्ये, त्याला त्यावेळी फारसं वाचता येत नसेल. तो म्हणला की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा खूप जिनियस आहे, आमची शाळा तेवढी कॅपेबल नाही, आमचे शिक्षक तेवढे प्रशिक्षित नाही, तर तुमच्या मुलाला तुम्ही घरी शिकवा. आणि खूप वर्ष झाली, थॉमस एडिसन हे खूप मोठं नाव झालं वैज्ञानिक क्षेत्रामधलं. आणि काही वर्षांनी त्यांच्या जुन्या घरी गेल्यानंतर त्यांनी ते कपाटात ती चिठ्ठी बघितली आणि ती चिठ्ठी बघितली आणि ते रात्रभर जागे राहिले, रडत होते. कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, त्याला अभ्यास येत नाही, तर त्याला आमच्या शाळेतून आम्ही आमचं नाव काढत आहोत. या मुलानं म्हणजे थॉमस एडिसननं त्या रात्री डायरीवर लिहिलं की ही एक अशी महान आई आहे की ज्या आईनं आपल्या पॉझिटिव्ह बोलण्यानं शतकातला एक महान वैज्ञानिक घडवला. आणि आज मातृदिन आहे, सरांची आई उपस्थित आहे, वडील आहेत, आणि ही सगळी जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही या आई वडिलांनी आम्हाला आमच्यापर्यंत उपलब्ध करून दिली. आम्हाला या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी ती शक्ती त्यांनी आम्हाला दिली. या सगळ्या आई वडिलांचा मी नमन करून आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलावून माझे मित्र विष्णू आणि तुकाराम जाधव सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मला याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद महाजन सर. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे आवटे सर आज शिक्षक होते, त्यानंतर
सहाय्यक आयुक्त झाले आणि आता महसूल सेवेमध्ये आहेत, पण तरी देखील त्यांनी त्यांच्या गावाचा, त्यांना त्यांच्या एकूण प्रवासात ज्या लोकांनी साथ दिला त्यांच्याशी त्यांचं अत्यंत जैविक नातं ते अजूनही कायम आहे आणि त्याची साक्ष आपल्याला त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक आणि मित्र या ठिकाणी उपस्थित असताना दिसतात. त्यांच्यापैकी जे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी हार्दे सर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी 2 मिनिटात सरांबद्दलचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय हार्दे सर. सन्माननीय व्यासपीठ, या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जे उपस्थित आहात ते सर्व तुम्ही माझे अतिथी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते युनिक अकॅडमीचे सर्व मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे मुख्य स्टार माझा विद्यार्थी विष्णू आणि अन्सार शेख आणि दुसरे महाजन सर. खरं तर जादा वेळ आपला न घेता अगदी थोडक्यात विष्णूचा परिचय आपल्याला सर्वांना होणार आहे. जाणीवपूर्वक ते पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं असतानाही मी ते वाचलेलं नाही. मी ठरवलं होतं की जेव्हा प्रकाशन होईल त्यानंतर ते वाचू. जून 1992 ही माझ्या सेवेची सुरुवात आणि तो माझा लाडका विद्यार्थी. सांगताना थोडंसं गैरवरून येतं. त्यालाही कुठलाही परिस्थितीचा आधार नाही आणि आम्हालाही वेतन नाही. अशा परिस्थितीत आमचं काम चालू होतं आणि हे काम करत असताना एक दिवस त्याने आग्रह धरला की सर माझ्या घरी चला. माझे मुख्याध्यापक आणि मी आम्ही दोघं गेलो आणि परिस्थिती पाहिली. ती सांगता न येण्याजोगी होती. चहा देण्यासाठी गाळण असते ना, ती पण नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस त्याचे वडील आले शाळेत आणि सांगितलं सर हा तुमच्या स्वाधीन केला, काय असेल ते तुम्ही पहा. मग माझे सर्व सहकारी शिक्षक असतील, माझी संस्था असेल, सुरुवातीला त्याचं रूप आम्हाला दिसलं नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल काय बोलावं, मी माझी कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही. प्रवासामध्ये विचार केला काय बोलावं रस्त्याने जाता जाता आणि मला सुरुवातीला बोलायची संधी आपण सर्वांनी दिली. तुम्ही सर्वजण माझं विचार ऐकणार आहात. त्या दोघांबद्दल फारसं फक्त विष्णूबद्दल मला इत्यंभूत माहिती आहे. अन्सार सराबद्दल मला माझे मित्र पारनेरचे नगरसेवक मुदस्सर सय्यद यांनी माहिती दिली की वयाच्या 21व्या वर्षी फाईट आउट करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS होणारा विद्यार्थी आणि मग त्यांचा परिचय मला थोडासा निर्माण झाला. दोघांची जिद्द खरोखर वाखाणण्यासारखी आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी कदाचित युनिक अकॅडमी तर्फे आलेले असतील. सर्वांना मी एवढं सांगेल, परिस्थिती कधी आड येत नाही. तुमच्या समोर आड जर काय येत असेल तर ती तुमची जिद्द, तुमचा कॉन्फिडन्स आणि हा एकदा तुम्ही बाजूला सारला की यस तुमची वाट पाहते. जादा सगळ्यांचा वेळ मी घेणार नाही. अन्सार सरांना सांगेल, विष्णूला सांगेल की शासनाच्या चाकोरीबद्ध नियमांमध्ये राहून तुम्ही तुमचं सुरुवातीचं जीवन कदाचित मेणबत्ती सारखं जगलेलं असताल. आता तुम्ही वर लावलेल्या फोकस सारखं जग तुमच्याकडे पाहते. या सगळ्या चाकोरीबद्ध मध्ये राहून या समाजाची सेवा जी तुम्हाला करता येईल ती करा. माझ्या शाळेचं नाव त्यांनी मोठं केलंय. महाराष्ट्रामध्ये माझं नाव त्यांनी पोहोचवलंय. कारण निकाल लागल्यानंतर आई वडिलांनंतर पहिला फोन जर कोणला केला असेल तर तुम्हाला. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, माझी सुद्धा तशी तब्येत साथ देत नाही फारशी,
परंतु हे माझं आद्य कर्तव्य आणि म्हणून मी इथं आलो. आपण सर्वजण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. तुम्ही माझे सगळेजण प्रेक्षक नसून प्रमुख अतिथी म्हणून मी तुमच्याकडे सगळ्याकडे पाहतो आणि दोघांच्याही जिद्दीला सलाम करतो. त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावीत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद हार्दे सर. आपण अत्यंत समर्पक शब्दामध्ये सरांची वाटचाल आणि तुम्ही पाहिलेला प्रवास थोडक्यात सांगितला. मला असं वाटतं की इथे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा प्रण केला पाहिजे की औटे सरांनी जी अभिमानाची जाणीव सरांना करून दिली त्यांच्या शिक्षकांना, ती जाण आपण प्रत्येकाने ठेवून आपण आपल्याला शिकवलेल्या प्रत्येक शिक्षकाला देखील या भावनेचा अनुभव आयुष्यात एकदा तरी करून दिला पाहिजे. यानंतर सरांचे आणखी एक मार्गदर्शक करपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही थोडं बोलायचं आहे. मी करपे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या गौरवमूर्ती माझा विद्यार्थी विष्णू आवटी आणि अन्सरजी शेख यांचा गौरव करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. विष्णू आवटीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आमचा सर्वांचाच अतिशय लाडका विद्यार्थी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण केलेला. सरांनी सांगितल्याप्रमाणे तो 10वीला असताना आम्ही त्याच्या घरी गेलो आणि पाहिलं तर त्याच्या झोपडीमध्ये आम्हाला अक्षरशः दंडवत घेऊन म्हणजे बाकून जावं लागलं, अशी सर्व परिस्थिती. आणि या परिस्थितीशी सामना करत, संघर्ष करत, लढा देत सुरुवातीला उपजीविकेचं साधन म्हणून प्राथमिक शिक्षकाची नोकरी पदरात पाडून घेतली. त्यावर तो स्वस्थ बसला नाही. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. दुर्दम्य जिद्द त्याच्यामध्ये होती, चिकाटी होती. आणि म्हणून MPSCचा अभ्यास सुरू केला. MPSC परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यावरही समाधान मानलं नाही. UPSCची परीक्षा दिली आणि आज आपण पाहतो की 3ऱ्या प्रयत्नामध्ये तो UPSC उत्तीर्ण होऊन नागपूर या ठिकाणी आपलं ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करत आहे. त्याच्या या संघर्षमय आणि भावी जीवनास मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. इतक्या वर्षांमध्ये युनिक अकॅडमीमध्ये खूप सत्काराचे कार्यक्रम पार पडले आणि खूप विद्यार्थ्यांचं यश देखील पाहिलं. पण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये शाळेचा काळ इतका मोठा निघून गेल्यानंतरही इतकं जवळचं हृदय नातं मी औटे सरांच्या निमित्ताने या ठिकाणी पहिल्यांदाच पाहतोय. त्यांच्या शिक्षकांचा खूप अभिमान या ठिकाणी मला वाटतो. मला एक औटे सरांनी सांगितलं की त्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी आईवडिलांचा फोटो दिला आणि मला खरंच असं वाटतं की सरांचा प्रवास बघता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा वाटा बघता त्या पुस्तकाला या फोटोपेक्षा अन्य कुठलंही इतकं सुंदर मुखपृष्ठ जगातला कुठलाही कलाकार हा देऊच शकला नसता. इतकं समर्पक ते मुखपृष्ठ या ठिकाणी झालंय. मी औटे सरांचे वडील नाना यांना मी विनंती करेल की त्यांनी 2 शब्द बोलावेत. त्यांना जे सुचेल, जे काही सांगावंसं वाटतंय त्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावेत. नाना. लावलं का? हो मंडळी, माझ्या मुलाने अभ्यास केला म्हणून आईबापाला सुख मिळायला लागलं. अतिशय गरिबातून शिक्षण केलं माझ्या मुलाने म्हणून मला सुख मिळालं. वनवास अतिशय काढला. मुलगा अगदी देव विष्णू भगवान जन्माला आला. यांनी आईबापाला सुख दिलं. नाही तर आमच्या वनसाला जोड नव्हती. तुला बोलायचं. धन्यवाद नाना. मला असं वाटतं त्यांचे हे शब्द आपल्याला खूप जास्त प्रेरणा देतील आणि आपणही आपल्या आईवडिलांना
विष्णू सरांनी दिला तसा तो प्राऊड मुवमेंट मिळवून देऊ.